हॅलो फ्रेंड्स, मी आज एक नवीन रेसिपी बनवली आहे. ती आहे भोपळ्याचा हलवा, दुधी हलवा. चला तर मग आपण बघूया. दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची आपण साल काढणार आहे. भोपळा हा खूप पौष्टिक अन्न आहे. हे आपली जीवनसत्वे आहेत, त्यामध्ये आपल्याला फायबर मिळते आणि हार्टसाठी पण खूप छान असते. हे बघा, असे छानपैकी साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याला किस करून घेणार आहे. साईडचं मी कट करून घेतलेले आहेत. त्यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे जे आपले वजन वगैरे कमी होते. जास्त चांगल्या प्रमाणात जर आपण भोपळा खाल्ला तर. इथे पण वेगवेगळे प्रकार असतात भोपळा खाण्याचे किंवा दुधी खाण्याचं. आपण भाजी पण करू शकतो, थालीपीठ करू शकतो. मी मागे थालीपीठांचा व्हिडिओ सेंड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपण कढई गरम करून घेतलेली आहे. त्यात छानपैकी तूप टाकलेले आहे. आणि आपण किसलेला भोपळा टाकून घेत आहोत त्याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे. आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा टिकवण्यासाठी हे रोग प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये असते आणि वाढ जास्त होते आपल्या हृदयाचे फंक्शनची. त्यासाठी हे खूप छान असते. हे बघा, अशा पद्धतीने मी केलेले आहे आणि छानपैकी फ्राय करते आहे त्याला. आणि त्यात पूर्ण पाणी सुकू द्यायचे. तूप छान टाकायचे, तूप थोडे जास्त टाकायचे. आणि मी आता दूध टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. थोडे जास्त दूध झाले तर मी कमी केलेले आहेत. अर्धा ग्लास दूध आहे ते. आणि भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा असते आणि डोळ्यांचे आरोग्य ते चांगले असते. म्हणजे भोपळा खाल्ल्यावर आपले डोळे पण व्यवस्थित असतात. म्हणजे बऱ्याच याच्याने ते छान असते खाण्यासाठी. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स वगैरे व्यवस्थित आहेत. त्यानंतर मी भोपळ्यामध्ये साखर टाकलेली आहेत आणि त्याच्या आधी मी इलायची पावडर टाकलेली आहेत. बाकी काहीच लागत नाही त्याला. काजू बदाम वगैरे असं नाही टाकले तरी चालते. हे बघा, छान पद्धतीने झालेले आहेत. हृदयासाठी छान असते आणि आपली भोपळा. हे बघा, मस्तपैकी झालेलं आहे. पूर्ण त्याच्यातलं पाणी मी सुकू दिलेलं आहे, कारण की दूध आणि साखर टाकल्यामुळे त्याला थोडे पाणी सुटले. छान झालेलं आहे. चला तर मग आपण सर्व करूया. हे बघा, छान कलर पण छान आलेला आहे आणि पौष्टिक दुधी हलवा आपला रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा, खूप छान झालेलं आहे. आणि मी त्याच्यावरून किसून काजू आणि बदामची पेस्ट टाकलेली आहे थोडी. चला तर मग भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.